फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। पाळर्दे गावात धक्कादायक खून, 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू, आरोपी ताब्यात। मालेगाव तालुक्यातील पाडदये येथे सकाळी 7:30 वाजता पाडदये गावात एका संतापजनक घटना घडली। अवघे 14 वर्षीय समाधान माळी याचा खून झाला आहे। मिळालेली माहितीनुसार 35 वर्षीय सोमनाथ झिंजर यांनी समाधानला बैल बांधण्यासाठी सोबत ये असे बोलून धरून नेले। त्यानंतर आरोपीने पीडिताला मारहाण करून जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली। मुलगा घरी परतला नाही। तपासात पोलिसांनी समोर आले की आरोपीने स्वतःच्या विहिरीत मुलाचा खून करून मृतदेह तिथे टाकला होता। घटनेनंतर पीडित व्यक्तीने त्वरित पोलिसात धाव घेतली। मालेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीतून मृतदेह बाहेर काढला, तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले। या प्रकरणी भारतीय दंड संहिता 2023 कलम 103(1) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या घटनेने गावात मोठा खळबळ उडाली आहे। अल्पवयीन मुलाचा खून का झाला याचे कारण अद्याप स्पष्ट नाही। पोलीस तपास करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्टसाठी विशाल हिरे, मालेगाव न्यूजसाठी वैष्णवी पाराशरे, चांदवड। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे काल दिनांक 12/9/2025 रोजी संध्याकाळी फिर्यादीनामे कल्पना बळीराम माळी वय 35 वर्ष राहणार पाडळदे यांच्या 15 वर्षाच्या मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन झिंजर राहणार पाडळदे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना चारा टाकण्याकामी घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही। त्या संशयावरनं पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे फिर्यादीनामे कल्पना बळीराम माळी यांनी त्याच्या मुलाचा खून झाल्याबद्दलचे जीव ठार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामन झिंजर पाडळदे याला आम्ही तपास कामी ताब्यात घेतलेला आहे। तपासांती तपास सुरू आहे।